बास झालं घोळणं आता. किती घोळताय? मला एकदा बाहेर पडता आलं असतं ना तर या बाईचं नाक दाबून तोंड बंद करून टाकलं असतं. बास आता, उठा. अहो किती वाजले? 2 वाजले. राघव अजून घरी आला नाहीये. उठा हो, या बाईला काहीच नाही कसलं. माझ्या घरात काय हा पसारा करून ठेवलाय. आता वरनं माझा संसार बुडायला निघालीये. उठ की ग. नाही, याशी नाही उठ. उंदीर सोफ्यावर कसं काय? सोफ्यावर पण शिरलास तू? नाही नाही नाही, उंदीर नाहीये. एका मोठ्या चिचुंद्रीनी हा सगळा पसारा करून ठेवलाय. उंदराला सुद्धा लाज वाटेल एवढा मोठा पसारा करायला. डोळा कसा लागला माझा? हा किती? कुठे गेला मोबाईल? अगं बाई, 2 वाजून गेले. दरवाजा आतून बंद आहे. राघव, ए राघव. राघव नाहीये घरात, तेच तर सांगते ना. राघव, राघव घरात नाहीये. मी काय सांगते? राघव, राघव, आताच का रे? अरे देवा, आलाच नाही हा. काय हाऊस होती लग्न मोडायची कोणास ठाऊक. झालं असतं लग्न तर घर आवरायला कोणीतरी आलं असतं ना. आता फोन करा, चौकशी करा, तो उचला, बटन दाबा, ते कामाला लावा. या बाईचं ना आयुष्यात काही होणार नाही. बाबा चल ना. बेटा, त्या आजोबांना बरं वाटलं ना की आपण लगेच निघूया. हा, मला मुंबईला जायचंय. म्हणजे अजून तिथेच आहात तुम्ही? अगं आई, ते आनंदीच्या बाबांना अचानक त्रास झाला, चक्कर येऊन पडले म्हणून त्यांना हॉस्पिटलला घेऊन आलोय मी. मोडलंयस ना लग्न. आता काय त्यांची पडली आहे तुला? ये निघून गुपचूप. आई, जे काही झालं त्याला जबाबदार मी आहे. हे सत्य सांगण्यापूर्वी मी विचारच केलेला नव्हता की आनंदीच्या बाबांवर ह्याचा काय परिणाम होईल. मग आता केलंस ना विचार? केलंस ना त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट? केलीस की नाही समाजसेवा? हे बघ राघव, ह्या अशा लोकांना ना अंगी लावून घ्यायचं नाही. कशाने काय झालं तर तुझ्यावर येईल बाबा. ये निघून लवकर. आई, त्यांना काही होणार नाही आणि मी माझी जबाबदारी टाळून तिकडे येऊ शकत नाही. कर बाबा काय करायचं ते. निघताना फोन कर. आई आहे, काळजी वाटते जरा. बाबा ना. ते मी ऐकलं सगळं. हे बघा, यात तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. दोष असेलच तर तो माझ्या नशिबाचा. तू कुठे जात होतीस? औषधं आणायला डॉक्टरांनी सांगितलं. ते मी आणून देतो. नाही, मी आणते. आधीच तुमचे खूप उपकार झालेत आमच्यावर. खूप मदत झाली तुमची. आनंदी, आपल्या घरच्या माणसावर जेव्हा अशी वेळ येते तेव्हा आपण कुठल्या अवस्थेत असतो ही गोष्ट समजू शकतो मी. सावरणं खूप कठीण असतं. मी गेलो यातून. दे प्लीज. मी जाऊन येईपर्यंत चिंगीकडे लक्ष ठेवशील प्लीज? मी आलो लगेच, पटकन. बाबा, काय? मी पण येणार. चिंगी, मी पटकन जाऊन येतो, लगेच येतो. हा, तू थांब. नाही, मी पण येणार. चिंगी, मी आहे ना. चल आपण आत जाऊ. नाही बाबा, ही मला आत नेतीये. आत गेल्यानंतर कोणीच बाहेर येत नाही. तिला फोर्स नको करूस. ती नाही येणार आतमध्ये.
तिची आई हॉस्पिटलमध्ये गेली, पण हॉस्पिटलमधून घरी कधीच परतली नाही ती. म्हणून चिंगी ये. मी आलोच. चिंगी, आपण आत नको जायला. हा, आपण इथे बसूयात गाडीत. नाही, चिंगी नाही, रेवा म्हणायचं तुम्हाला. बर, रेवा, गाडीत बसूया. मी बसेन. चिंगी, मी तुला एक गोष्ट सांगू. एक ना गाव होतं. त्या गावाचं नाव होतं नांदिवली. मग या गावाचं पण नाव नांदिवलीच आहे. गोष्टीतल्या गावाचं नाव पण नांदिवलीच होतं. त्या गावात ना एक छोटीशी मुलगी राहत होती. काय बरं तिचं नाव होतं? चिंगी. एवढीशी चिंगी. तिचे पण बाबा होते. गे बाय माझे, तुला कसं माहित? तिचे पण एक बाबा होते. तिचे बाबा आणि तिची खूप चांगली गट्टी होती. मग माझी आणि माझ्या बाबांची पण खूप छान गट्टी आहे. हो ना. पण तुला माहितीये, ती चिंगी आणि तिचे बाबा खूप धमाल करायचे, खूप खेळायचे. चिंगी ना त्या खुराड्याच्या खाली जाऊन लपायची. खुराडा म्हणजे? खुराडा म्हणजे जिथे कोंबड्या ठेवतात ना, ती जागा. चिंगी काय करायची माहिती? चिंगी सगळ्या कोंबड्यांना बाहेर काढायची आणि स्वतः त्या खुराड्याच्या खाली जाऊन लपायची. मग बाबा तिला शोधायचा, खूप शोधायचा. पण चिंगी थोडीच त्याच्या हाती लागतीये. मग बाबा दमायचा. मग चिंगी काय करायची? चिंगी खुराड्यातनं बाहेर यायची, खुराडा डोक्यावर ठेवायची आणि हळू 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 बाबाकडे जायची. आणि काय करायची माहितीये? मग बाबा चिंगीला बघायचा आणि मिठीत घ्यायचा. मग चिंगी बाबाला विचारायची, बाबा, मी तुला सापडले नाही म्हणून तू घाबरलास का रे? मग बाबा म्हणायचा, तुला माहितीये, एक दिवस असा येईल की मी तुला घरभर शोधेन, पण तू घरात नसशील. तू कुठेतरी लांब गेली अशी तुझ्या राजकुमारासोबत. चिंगी म्हणायची, मी नाही तुला सोडून कुठे जाणार. पण एक दिवस काय झालं माहितीये? त्या गावात खरंच एक राजकुमार आला. मग चिंगीला वाटलं तिला तिच्या बाबाला सोडून जावं लागेल. पण झालं भलतंच. बाबा पडला. बाबाला उठता पण येईना. मग चिंगी मात्र राजकुमाराकडे गेली. राजकुमाराला म्हणाली, तू असशील सिमेंटच्या जंगलातला. मी पण नांदिवलीतली राजकन्या आहे. मी नाही येणार माझं गाव सोडून, माझ्या बाबाला सोडून. पण तेवढ्यात बाबा उठला. बाबा चिंगीला म्हणाला, मग का इथेच राहायचंय तुला? चिंगीने बाबाला बघितलं. चिंगी खुश झाली. बाबाकडे गेले आणि बाबाला घट्ट मिठी मारली. बाबाला म्हणाली, माझं आबा हसत, थैसरच माझं राज्य. बबन, हे कुठे?
कशामुळे झालं असेल एवढं? कोणत्या तरी गोष्टीचा धक्का घेतला असणार, त्यामुळे बीपी एकदम शूट झालं. त्यामुळेच त्यांना चक्कर आली. आणि बरं झालं तुम्ही त्यांना वेळेत आणला. आता फक्त त्यांनी औषधं वेळेत घ्यायला हवीत आणि आता त्यांना आरामाची गरज आहे. थँक्यू डॉक्टर. काळजी घ्या. राघवराव, आराम करा, आराम करा. डॉक्टर आता सांगून गेलेत काळजी करण्याचं काहीच कारण नाहीये. फक्त आता तुम्हाला वेळेवर औषधं घ्यायची आहेत आणि भरपूर आराम करायचा आहे. लवकर बरं व्हायचंय ना? आता बघा, माझ्या आनंदीसाठी परत उभ्या राहावं लागतं. आनंदी कुठे आहे? मला झोप कशी लागली? आबा, बबन, चिंगीकडे लक्ष ठेव. ओ ताई थांबा. आबा, हो, हे तुमच्या आबाचेच कपडे आहेत, दशावताराचे दिसतात. तुझ्या चेडवाचं लगीन मोडलं, आता कोण करणार लगीन त्याच्या वांगडा? मी असं पाठवतस? मुंडावळे बांधून तयार असेल. पाठवतस चेडवाक? उचलून नेव काय तुझ्या आनंदीक? बाबा, काय जायला? बाबा, बाबा इथं येतात ते. तू झोपायचं. मी कुठे राहतस तू? ए बाय, ए बाबा कुठे आहे? माझा पण काय नशीब बघा. माझ्या आनंदीसाठी इतकी वर्ष तुमच्यासारखं जावई शोधत होत. आता नियतीचा खेळ बघा. तुम्ही आराम करा प्लीज. आता शरीर आराम करीत, पण मनाचं काय? मन अस्वस्थच. माझ्या आनंदीसाठी आनंदी बेटा, काही माणसाच्या स्वभावातच काळजी असतात. खरा हा त्याचा. आता तुमची आमची ओळख एका दिवसाची, पण आमच्या मदतीक वेळेत धावलीलाच तुम्ही. नाहीतर आनंदी एकटे काय केला असता. पण खरं सांगू, तुम्हाला दिलेला नकार आयुष्यभर त्रास देईल मला. पण होकार तरी खोट्या तोंडाला देऊ. पण नकार दिला तर एकेकाच्या नजरा तिच्यावर टपलेल्याच आहेत. असं वाटतं एकेकाचे डोळे फोडून टाकायचे. पण या गरीब बापाच्या बलगटात जोड लाया. थांबा, पाणी प्लीज घ्या. बघा, ह्या लग्नाला नकार दिला तुम्ही
पण खरं तर ह्यात तुम्हाला वाईट वाटण्यासारखं असं काहीच नाही. बाप म्हणून तुम्ही जो निर्णय घेतला मला तो पटलेला आहे. तुमच्या जागी दुसरं तिसरं कोणी असतं त्यांनी सुद्धा हाच निर्णय घेतला असता. मी हे एका मुलीचा बाप आहे. माझ्या जीवापेक्षा जास्त प्रेम करतो मी माझ्या चिंगीवर. उद्या चिंगी वयात आल्यानंतर तिच्याशी लग्न करणारा जर बीजवर असेल तर मी सुद्धा त्या लग्नाला नकारच देईन ना. ह्या मुली आपल्या बापावर खूप जीव लावतात. आता आपण ज्यांना काळजाचा तुकडा म्हणतो अशी आपली लेक ती वयात आली म्हणून असंच कुणाच्या तरी स्वाधीन करणं. त्यामुळे तुमचा हा निर्णय ह्यात गैर काहीच नाहीये. खरं तर तुमचा हा नकार गृहीत धरून मी इथवर आलो होतो. तसही सवय मला या नकाराची. पण माझा या लग्नाला होकार आहे. बाबा तुम्हाला कुठे गेला होता सोडून? मी तुला सोडून कुठेच नाही गेलेलो. मी इथेच आहे. अगो अगो रडा नको. नाही सोडून जाणार मी तुका. नाही. तू तू बोललास ना. आनंदी, तू आता जे काही बोललीस खरं आहे ते? हो. मी या लग्नासाठी तयार आहे. आनंदी, मी आज तुमच्यासाठी जे काही केलं म्हणून तू हा निर्णय तशी तसं करू नकोस. हे बघा, तुमच्या जागी दुसरं तिसरं कोणी असतं तरी सुद्धा मी असाच वागलो असतो एक माणुसकी या नात्याने. प्लीज, मी जे काही केलं त्याचं तू बर्डन नको घेऊस. नाही नाही, त्यासाठी नाही. मला जाणीव झाली तुम्हाला, तुमच्या घराला माझे आणि मला माझ्या आबांना तुमची गरज. माझा मनापासून होकार आहे. आबा, मी आनंदाने तयार झाले लग्नात. हे बघा, जर असं असेल तर हे लग्न आपण लवकरात लवकर उरकून घेऊया. कारण आनंदीने जास्त काळ आता ह्या गावी थांबणं मला आवडणार नाही. कारण तिच्यासाठी आता सुरक्षित नाहीये. तेव्हा तुम्ही लवकरात लवकर बरे व्हा. बरे झालात की अगदी पुढल्याच आठवड्यात आपण लग्न करून घेऊ, जर तुमची हरकत नसेल तर. माझी हरकत कशाला असेल? माझ्या चेडवाचं सुख, त्याचा नशीब आता माझ्या समोर असा. माझा जीव मोठ्या विश्वासाल तुमच्या हातात देत आहे. आजपासून आनंदी आता माझी जबाबदारी आहे.